Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 27 हा आज आलेला आहे. बिलकुल 0 पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण जे आपण टेन्सेस शिकलो अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह रूलमध्ये त्याचा वापर कधी आणि कुठे करायचा हे आज आपण बघणार आहोत. आपले पार्ट खूप होणार आहेत टेन्सेसचे, कारण आपल्याला प्रत्येक टेन्सेसचा यूजसुद्धा बघायचा आहे. चला तर आपल्या पहिल्या रूलला सुरू करूया. एखादे दिलेले वाक्य दुसऱ्या एखाद्या काळात म्हणजे टेन्समध्ये बदलविताना ज्या काळात दिलेले वाक्य बदलवायचे असेल त्या काळातील अफर्मेटिव्ह सूत्राची मुदत घेऊन दिलेले वाक्य बदलावे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर तुम्हाला दिलेलं आहे आणि तेच म्हटलं की प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बनवा, तर तुम्ही अफर्मेटिव्ह रूल म्हणजे अफर्मेटिव्ह फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. जसं एक्झाम्पल आहे, टीचर आस्क व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, चेंज द सेंटेन्स इंटू सिम्पल फ्युचर टेन्स. मग ते सूत्र आपण वापरणार ॲज प्लस शॅल विल प्लस V1 प्लस O या सूत्रानुसार, म्हणजे अफर्मेटिव्ह रूलमध्ये. टीचर विल आस्क व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन्स. पहिला आहे, द टीचर्स अँड स्टुडंट्स फ्रॉम क्रिस्टनंद स्कूल ऑर्गनाइज्ड ब्लड डोनेशन कॅम्प. चेंज द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर आपण अफर्मेटिव्ह रूलचा वापर करणार आहोत ॲज प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस O या सूत्रानुसार. तर मग आन्सर काय येईल, द टीचर्स अँड स्टुडंट्स फ्रॉम कृष्णानंद स्कूल हॅव ऑर्गनाइज्ड ब्लड डोनेशन कॅम्प. असं अफर्मेटिव्ह फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. नेक्स्ट आहे, मेनी फेमस माउंटेनर्स हॅड tried to climb Mountain Everest. Change into present continuous progressive imperfect tense. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसलाच प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतात आणि इम्परफेक्ट टेन्स सुद्धा म्हणतात. रूल बघा, ॲज प्लस एम इज आर प्लस V प्लस ING प्लस O या सूत्रानुसार. हा सूत्र प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आहे. आन्सर बघा, मेनी फेमस आर ट्राईंग टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. चौथं, गॅलिलिओ इन्व्हर्टेड टेलिस्कोप. चेंज इंटू पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्सचा अफर्मेटिव्ह फॉर्म्युला काय आहे, ॲज प्लस हॅड प्लस V3 प्लस O हे सूत्र आहे. तर आन्सर काय येईल, गॅलिलिओ हॅड इन्व्हेंटेड टेलिस्कोप. पाचवं सेंटेन्स आहे, द मॅन हू आय बिलीव्ह डिसिव्ड मी इन धिस केस. चेंज इंटू सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे ॲज प्लस शॅल विल प्लस V1 प्लस O या सूत्रानुसार सोडवा. आता ॲन्सर, द मॅन whom आय बिलीव्ह विल डिसिव्ह मी इन धिस केस. जर सब्जेक्टसोबत ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर ते सब्जेक्ट म्हणून समजावे. आता B आपला म्हणजे सेकंड रूल आहे, दिलेले वाक्य निगेटिव्ह असेल तर टेन्समध्ये बदल करताना निगेटिव्ह सूत्राचा वापर करावा. आता सेंटेन्समध्ये नॉट असलं तर आपल्याला ते निगेटिव्ह सूत्रानुसार चेंज करायचं आहे. आय डू नॉट हेल्प यू, सिम्पल पास्ट टेन्स. मग याचं काय होईल, आय डिड नॉट हेल्प यू. दुसरं सेंटेन्स आहे, चिल्ड्रन डिड नॉट क्लोज द विंडो. चेंज इंटू सिम्पल फ्युचर टेन्स. रूल आहे ॲज प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस V1 प्लस O. म्हणजे हे निगेटिव्ह सूत्र आहे, म्हणजे फॉर्म्युला आहे. त्याचा आन्सर कसं होईल, द चिल्ड्रन विल नॉट क्लोज द विंडोज. थर्ड सेंटेन्स आहे, यू वेअर नॉट सिंगिंग व्हेरी गुड सॉन्ग. चेंज इंटू प्रेझेंट कंटिन्युअस. आन्सर आहे, यू आर नॉट सिंगिंग व्हेरी गुड सॉन्ग. म्हणजे इथे निगेटिव्ह सूत्राचा वापर केलेला आहे. हे असे सेंटेन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतात. तर जर सेंटेन्स आलं की चेंज इंटू दिस सेंटेन्स, तर त्याला अफर्मेटिव्ह वापरायचं. आणि जर त्या सेंटेन्समध्ये निगेटिव्ह म्हणजे नॉट असेल तर ते सेंटेन्सचा फॉर्म्युला निगेटिव्ह फॉर्म्युला वापरायचा आणि मग त्या टेन्सेसमध्ये चेंज करायचं. C आहे, दिलेले वाक्य इंट्रोगेटिव्ह असेल तर दुसऱ्या टेन्समध्ये बदल करताना इंट्रोगेटिव्ह सूत्राचा वापर करावा. आता जर सेंटेन्स क्वेश्चन मार्कवाला म्हणजे क्वेश्चन असला तर त्याला इंट्रोगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं. आर यू गोईंग टू नागपूर. आता इथं चेंज इंटू पास्ट कंटिन्युअस. तर पास्ट कंटिन्युअसचा कोणता फॉर्म्युला यूज करणार, तर इंट्रोगेटिव्हचा. आन्सर आहे, वेअर यू गोईंग टू नागपूर. सेकंड आहे, हॅव यू फिनिश युअर वर्क.
चेंज इंटू सिम्पल पास्ट टेन्स. आन्सर आहे डिड यू फिनिश युअर वर्क. डी आपला आहे चेंज द टेन्स ऑफ मॉडल ऑक्झिलरी. ही कॅन टीच इंग्लिश प्रेझेंट टेन्समध्ये. ही कॅन बी टीचिंग इंग्लिश प्रेझेंट कंटिन्युअस. ही कॅन हॅव टॉक इंग्लिश पास्ट परफेक्ट. ही कॅन हॅव बीन टीचिंग इंग्लिश परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ते पहिले सेंटेन्स काय घेतलेलं आहे ही कॅन टीच इंग्लिश, याचेच प्रेझेंटचे जे 4 प्रकार आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे कॅन. ही कॅन टीच इंग्लिश इन प्रेझेंट टेन्स. ही कॅन बी टीचिंग इंग्लिश इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही कॅन हॅव टॉक इंग्लिश प्रेझेंट परफेक्ट. ही कॅन हॅव बीन टीचिंग इंग्लिश परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. अदर चेंजेस आहे इट इज यूजफुल सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणते इथे दुसरे चेंजेस आहे. आता यूजफुल वापरलेला आहे इथे. इट वॉज यूजफुल सिम्पल पास्ट टेन्स. इट हॅज बीन यूजफुल प्रेझेंट परफेक्ट. इट विल बी यूजफुल सिम्पल फ्युचर. नेक्स्ट आपला रूल आहे जर दिलेले वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्या वाक्याचा टेन्स बदलताना पॅसिव्हमध्येच बदलावा. आता पॅसिव्ह बिगिन विथ ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होते. आता जर ऑब्जेक्ट नंतर प्रत्येक काळात काय घ्यायचे ते दिले आहे. आता ज्या सेंटेन्समध्ये सुरुवातीलाच ऑब्जेक्ट असेल ते समजून जायचं की ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बदलताना म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये जर वाक्य करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला पॅसिव्ह व्हॉइसमधला आहे. ओ प्लस इज आर एम प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस घ्यावे. आता इथे एक्झाम्पल बघा. द बिल इज पेड इन द ऑफिस बाय मी. आता द बिल हे म्हणजे सब्जेक्ट आहे आणि याचं चेंज आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. तर आपण ते बघणार आहोत. तर एक्झाम्पल आपण बघितलंच आता. द बिल इज पेड इन द ऑफिस बाय मी. आता दुसरं बघा. वरील वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बदलताना ओ मतलब ऑब्जेक्ट प्लस इज आर एम प्लस बिंग प्लस V3 प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे सी प्लस बाय प्लस एस. आन्सर आहे द बिल इज बिंग पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. तिसरं वरील वाक्य प्रेझेंट परफेक्टमध्ये बदलविताना ओ प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस म्हणजे सब्जेक्ट हा शेवटून घ्यायचा आहे. द बिल हॅज बीन पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. फोर्थ सिम्पल पास्ट टेन्समध्ये बदलविताना ओ प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस म्हणजेच आन्सर येईल द बिल वॉज पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. पास्ट कंटिन्युअसमध्ये पॅसिव्ह व्हॉइसमधला फॉर्म्युला ओ प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस म्हणजे आन्सर काय येईल द बिल वॉज बिंग पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला कुठे यूज केला जातो तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 6वा आहे पास्ट परफेक्ट्समध्ये म्हणजे फॉर्म्युला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ओ प्लस हॅड बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस. आन्सर द बिल हॅड बीन पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. 7th सिम्पल फ्युचरमध्ये ओ प्लस विल शाल प्लस बी प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस. आन्सर द बिल विल बी पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. 8वा आहे फ्युचर परफेक्टमध्ये ओ प्लस विल हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सी प्लस बाय प्लस एस. आन्सर द बिल विल हॅव बीन पेड इन द पोस्ट ऑफिस बाय मी. तर हे जे आपण 8 फॉर्म्युले बघले पॅसिव्ह व्हॉइसचे तेवढ्याच सेंटेन्सचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट होतो. अजून डिटेलमध्ये पॅसिव्ह व्हॉइस आपण पुढे बघणार आहोत. आता जेवढं काम आहे तेवढं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं आजचा जो टेन्सचा पार्ट 4 होता हा संपलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉन
क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार. बाय फ्रेंड्स.